तर मग मी आज झोपेतून उठली तेव्हा मम्मी वांग्याची भाजी करत होती, हिरवं वांगं करत होती. आणि त्याच्यानंतर मग मम्मीने बोलली की चला बटाट्याचे कापं करूया. तर ही वाली एकदम फास्ट रेसिपी आहे, म्हणजे एकदम इन्स्टंट तुम्ही 5-10 मिनटामध्ये बनवू शकता. आणि जे एकदम म्हणजे नॉर्मली करतात ना एकदम नीट, ती वाली जरा टाईम लागते आणि ही एकदम फटाफट झटपट तुम्ही करू शकता. तर तेल घेतलं, जिरे मोहरी टाकले, हळद टाकलं, तिखट टाकलं आणि थोडंसं गावचा मसाला, काळी चटणी असे ती टाकून डायरेक्ट बटाटे टाकले. कारण नाहीतर आपण काय करतो, एक एक बटाट्यामध्ये रवा बिवा हे सगळं टाकून एक एक करून टाकतो ना, तसं नाही. ही एकदम फास्ट रेसिपी आहे. जर कुठे जायचं असेल तर लगेच आम्ही करून म्हणजे हे खातो. तर ह्याच्यामध्ये नंतर वरून हे बघा असा रवा टाकायचा, वरून टाकायचं. नाहीतर आपण कसं एक एक टाकतो, अशी भाजी पण सेम तशीच टेस्ट करते. आणि ही भाजी माझी तर फेवरेट आहे खूप जास्त, आणि माझ्या दादाला पण खूप आवडते ही भाजी खायला. म्हणजे घरी जर का कोण आलं लगेच आणि लगेच भाजी करायची असेल तर ही पण एकदम फटाफट भाजी होऊ शकते. आणि ह्याच्यामध्ये कोण कोण लिंबू पण पिळतं, आणि तुम्ही पण पिळू शकता. आम्हाला आवडत नाही म्हणून आम्ही नाही पिळलं. आणि ह्याच्यामध्ये माझ्या हातून ना थोडं तेल कमी पडलं होतं, तर माझ्या मम्मीने अजून टाकलं. आमच्या घरी असं छान तेलाचे भाज्या वगैरे असतात, असं डाएट बिएट काय नसतं, कमी तेल हे ते नाही, असं एकदम प्रॉपर भाज्या असतात तेलाचे वगैरे. मग नंतर मी चपात्या करत होते तर मम्मीने व्हिडिओ काढला. त्याच्यानंतर मी जेवायला घेतलं. मी वांग्याची भाजी नाही खाल्ली, मी बटाटा, चपाती आणि दही खाल्ली. मला दही खूप खायला आवडते, विदाऊट शुगर, अशीच नॉर्मल दही उचलून खाते मी. मग मी दही खाल्ली, मला आवडते म्हणून. आणि हे नंतर मी काय केलं, 6 वाजता माझी मम्मी, म्हणजे सकाळीच माझी मम्मी मला भिजून ठेवते. दूधमध्ये 4-5 असे खजूर टाकते बिया काढून आणि भिजून ठेवते, फ्रीजमध्ये ठेवते, कारण मला थंड पियायला आवडतं म्हणून. असे छोटे छोटे त्याचे कट्स करून ठेवते, कारण मिक्सरमधलं मला आवडत नाही. आणि मम्मी मला हे रोज पियायला देते, खजूर आणि दूध, म्हशीचं दूध आणि खजूर मी रोज असं पिते. आणि मम्मीने ना पापडची भाजी पण केली होती, ती मला दाखवायला जमली नाही, तर त्याची रेसिपी नंतरच्या काही येत्या व्हिडिओमध्ये मी टाकेल. आणि रात्रीच्या 9:30 वाजता दादा बोलतो की चला भजी करा तुम्ही दोघी. तर मम्मी आणि मी करायला घेतले भजी, बटाट्याचे आणि मिरचीचे भजी केले. मम्मी बोलली तेवढे मिरचे त्याच्यामधले तू निवडून घे चांगले चांगले. आणि मग नंतर शेंगा उकळून खाल्ल्या मम्मी, मी असंच केले होते. हे अक्कलकोटचे शेंगा आहेत, एवढे मोठे मोठे तिकडेच भेटतात. आजसाठी